Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the use of have and has. Have and has, these two words are helping verbs, or modal accessories, or we can say just models. These two models, have and has, how will we use in English sentence मेकिंग. म्हणजे इंग्रजी भाष्य रचनेमध्ये हॅव आणि हॅजचा कसा उपयोग केला जातो आणि इंग्लिश सेंटेन्सेस कशी बनवली जातात हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओ पूर्णतः पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, लेट्स स्टार्ट. यूज ऑफ हॅव अँड हॅज. इट ऑलवेज रिप्रेझेंट्स प्रेझेंट टाइम और प्रेझेंट टेन्स. मीन्स हॅव आणि हॅज हे दोन्ही वर्ड प्रेझेंट टाइम म्हणजे चालू वेळ किंवा प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू काळ याचे वर्णन करताना या दोन वर्डचा उपयोग होतो. अँड ऑल्सो व्हेन द थिंग और एनी थिंग और एनी प्रॉपर्टी बिलॉंग्स टू ओन. म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या स्वतःच्या मालकीची असते त्यावेळेला हॅव आणि हॅज हे वर्ड वापरले जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे एखादी कार आहे, मग आपण आपल्या मालकीची स्वतःची, तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो, आय हॅव अ कार. म्हणजे माझ्याकडे माझ्या स्वतःची किंवा माझ्या मालकीची अशी एक कार आहे. आय हॅव अ कार. म्हणजे ज्यावेळेला एखादी गोष्टीवर आपल्या स्वतःचा ताबा दाखवायचा असतो किंवा ती स्वतःची आहे हे सांगायचं असतं, त्यावेळेला हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. अगोदर आपण हॅज हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो कशा प्रकारे इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा वापरला जातो हे डिस्कस करूया, आणि त्यानंतर हॅव हे हेल्पिंग वर्ब कसे वापरले जाते पाहूया. सो गाइज, लेट्स स्टार्ट. दॅट इज हॅज. हॅजचा वापर कधी करतात? ज्यावेळेला सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वाक्यातील कर्ता हा सिंग्युलर नेम असतो. सिंग्युलर नेम म्हणजे एकवचनी नाम. सिंग्युलर मीन्स एकवचनी. म्हणजे उदाहरणार्थ रामा, गोविंदा, सीता असं एक नाव असेल, म्हणजे एक जणाचंच म्हणजे एकवचनी नाव असेल त्यावेळेला, किंवा एनी सिंग्युलर ॲनिमल्स ऑल्सो, म्हणजे एखाद्या प्राण्याचं सुद्धा असू शकतं. आपण म्हणतो बघा, एक माकड, मी तिथं गेलो तर तिथे एक माकड होतं. एकच माकडाच्या विषयी आपल्याला सांगायचं असेल, किंवा एक आय हॅव सीन अ लॉयन, मी तिथे एक लॉयन म्हणजे सिंह पाहिल्या, किंवा आय हॅव सीन अ टायगर, मी तिथे एक टायगर म्हणजे वाघ पाहिला. तर एकच ज्यावेळेला ॲनिमल्स किंवा एकच पर्सन्स विषयी आपल्याला सांगायचं असतं किंवा करता एकच असतो त्यावेळेला हॅज हे याचा उपयोग होतो. तसेच ही करता ही, सी, इट म्हणजे ही म्हणजे तो, सी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. तर हे तीन कर्ते असतात. ही, सी, इट या कर्त्यांचं वर्णन करायचं असतं त्यावेळेला सुद्धा हॅज घेतात. म्हणजे ही हॅज किंवा सी हॅज किंवा इट हॅज, किंवा सिंग्युलर नेम गोपाल हॅज, सीता हॅज, म्हणजे कुठल्याही जेंडरचं असेल, फिमेल जेंडर असेल किंवा मेल जेंडर. मेल जेंडर म्हणजे गोपाल आलं, गोविंद आलं म्हणजे पुरुषलिंगी, आणि फिमेल जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी, सीता, रीमा, कांचन, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर त्यावेळेला सुद्धा हॅजच घेतात.
आता काही एक्झाम्पल्स डिस्कस करू जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. But before starting examples, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button, and beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Friends, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Now start the examples of has. तर आणखी एकदा आपण बघूया हॅज कधी घ्यायचं, ज्यावेळेला करता ही असेल किंवा करता सी असेल किंवा करता इट असेल. म्हणजे ही सी इट. ही म्हणजे कोण, तो. सी म्हणजे ती. आणि इट म्हणजे निर्जीव वस्तूंचा किंवा निर्जीव जे हे आहेत, गोष्टी आहेत त्याचे वर्णन करताना इट घेतात. किंवा ॲनिमल्स, बर्ड्स, पक्षी, प्राणी यांचं वर्णन करताना सुद्धा इटचा वापर करतात. परंतु अ, पुरुषाचं किंवा स्त्रीचं वर्णन करताना हॅजचा वापर करतात. पण कसं असलं पाहिजे, अट काय आहे, सिंग्युलर नेम. सिंग्युलर म्हणजे एकवचनी नाव असलं पाहिजे ते, किंवा एकवचनी म्हणजे एकच नाव असलं पाहिजे. आणि अनेक वचने म्हणजे एकापेक्षा जास्त, त्याला प्लुरल म्हणतात, अनेक वचनी. बट कंडिशन काय आहे, हॅज कधी वापरायचं, तर ही सी इट हा करता असताना किंवा एनी सिंग्युलर नेम ऑफ पर्सन ऑर ॲनिमल्स. म्हणजे एकवचनी व्यक्तीचं किंवा पुरुषाचं नाव असेल, स्त्रीचं नाव असेल, किंवा एकवचनी नाव प्राण्याचं असेल. म्हणजे एकवचनी प्राण्याचं आपण वर्णन करतो. उदाहरणार्थ तिथं एक माकड होतं किंवा तिथं एक हत्ती होता. असं एक हत्ती, एकच प्राण्याचं वर्णन ज्या वेळेला केलेलं असतं त्यावेळेला सुद्धा हॅज घ्यायचं. म्हणजे सिंग्युलर वस्तू असेल, सिंग्युलर ठिकाण असेल, सिंग्युलर प्राणी असेल, किंवा सिंग्युलर ॲनिमल्स, बर्ड काय बी असेल, म्हणजे एकवचनी जे काही नाऊन असेल त्यावेळेला हॅज घ्यायचं. यू गॉट इट? आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड. when when we use that is has, when the subject is he, she, it, or any singular noun, म्हणजे कुठलंही एकवचनी नाउन म्हणजे नाम असेल त्यावेळेला हॅज घ्यायचं. ओके. सो गाईज, एक्झाम्पल्स we will see some examples by using has. First example, the monkey has a banana. म्हणजे त्या माकडाकडे एक बनाना म्हणजे केळी होती. ओके. पण आपण आणखी एका कंडिशन काय आहे, की ज्या वेळेला एखादी वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीची असते किंवा स्वतःच्या ताब्यात असते किंवा तिच्यावर स्वतःचा हक्क आपण बजावत असतो त्यावेळेला हॅव हॅज घ्यायचं. ओके. फर्स्ट एक्झाम्पल, द मंकी हॅज अ बनाना. त्या तिथं जे माकड आहे, म्हणजे एकच माकड आहे, हॅज अ बनाना. त्याच्याकडे काय आहे, बनाना म्हणजे केळी आहे, त्याच्या हातामध्ये केळी आहे. किंवा द मंकी हॅज ॲन ओनियन. ओनियन म्हणजे कांदा, तर त्या माकडाच्या हातामध्ये कांदा आहे. गॉट इट? आय होप यू गॉट इट, यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. ही हॅज ॲन ऑरेंज बलून. ही हॅज ॲन ऑरेंज बलून म्हणजे त्याच्याकडे एक ऑरेंज म्हणजे संत्रीच्या कलरचं काय आहे, बलून म्हणजे फुगा. त्याच्या हातात एक ऑरेंज कलरचा फुगा आहे आणि तो त्याच्या स्वतःच आहे. इट हॅज फ्रुट्स फॉर इट. म्हणजे तिथं जे काही प्राणी वगैरे असेल, इट हॅज म्हणजे प्राण्याचं वर्णन आहे. फ्रुट्स फॉर इट, त्याच्याकडे खायला फळं आहेत. किंवा गोपाल हॅज हिज ओन कार. गोपालकडे त्याची स्वतःची अशी एक कार आहे. किंवा गोपाल हॅज हिज ओन मर्सिडीज. गोपालकडे त्याच्या स्वतःची
मर्सिडीज गाडी आहे. किंवा सीता हॅज हर ओन BMW कार. सीताकडे तिची स्वतःची अशी BMW कार आहे. किंवा आय हॅव अ डस्टर कार. माझ्याकडे डस्टर कंपनीची कार आहे. यू गॉट इट? किंवा रमेश हॅज अ लॉट ऑफ मनी. रमेशकडे भरपूर पैसे आहेत. रमेश हॅव अ लॉट ऑफ मनी म्हणजे रमेशकडे खूपसे पैसे आहेत किंवा खूप असे धनद्रव्य आहे, पैसा आहे, संपत्ती आहे असं. मोहन हॅज अ बुक. मोहन हॅज अ बुक म्हणजे मोहनकडे पुस्तक आहे. एक्झाम्पल, मोहन हॅज अ बुक. मोहनकडे एक पुस्तक आहे. ओके. तर मित्रांनो, हॅज हे जे हेल्पिंग वर्ब आहे याचा प्रॉपर यूज कशा प्रकारे इंग्रजी भाष्य रचनेमध्ये केला जातो हे आता आपण पाहिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. वन्स अगेन वी कॅन रिपीट ऑल द रूल्स. द फर्स्ट रूल इज when the subject is he, she, it or any singular name. म्हणजे सब्जेक्ट करता जर वाक्यातला ही असेल, शी असेल किंवा इट असेल किंवा एकवचनी नाम असेल त्यावेळेला हॅजचा वापर करतात. किंवा एखादा ॲनिमल, एकच ॲनिमलच्या किंवा एकच पक्षाचा आपल्याला उल्लेख करायचा असतो त्यावेळेला सुद्धा हॅजच घेतात. म्हणजे एकवचनी ॲनिमलचं नाव असेल, बर्ड्सचं नाव असेल किंवा ॲनिमल असेल, एकाच प्राण्याचं वर्णन असेल किंवा एकाच पक्षाचं असेल त्यावेळेला सुद्धा हॅज घेतात. म्हणजे ही हॅज, सी हॅज, इट हॅज किंवा मंकी हॅज किंवा अ लॉयन हॅज किंवा अ टायगर हॅज. आता एखादं आपण प्राण्याचं घेऊया. अ मंकी हॅज अ बनाना. त्याच्याकडे केळी आहे. किंवा अ लॉयन हॅज हिज ओन फूड. त्या सिंहाकडे त्याचं स्वतःचं असं खाद्य होतं किंवा आहे. अ टायगर हॅज अ लॉट ऑफ फ्रुट्स. त्या वाघाकडे भरपूर अशी फळं होती. ओके, यू गॉट इट. आता आपण यानंतरचं जे हेल्पिंग वर्ब आहे हॅव, तर हॅवचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो आणि त्याचे काही नियम आहेत का आणि असतील तर ते कोणते हे डिस्कस करूया आणि नंतर आपण एक्झाम्पल्स डिस्कस करूया. सो गाईज, हॅव कधी वापरायचं? वेन द सब्जेक्ट इज आय, यू, वी, दे ऑर प्लुरल नेम. म्हणजेच ज्या वेळेला सब्जेक्ट करता आय असेल किंवा यू असेल किंवा वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यूचा एकवचनी आणि अनेकवचनी असं दोन्ही अर्थ होतात. यू म्हणजे तू एकट्याचं वर्णन असताना आणि यू म्हणजे तुम्ही, तुम्ही लोक काय करत आहात असं ज्या वेळेला वर्णन असतं त्यावेळेला यूचा अर्थ अनेकवचनी होतो. म्हणजे यू हा एकवचनी आणि अनेकवचनी म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल असं दोन्हीमध्ये याचा उपयोग होतो. यू गॉट इट. आणि आय ज्यावेळेला करता आय असतं म्हणजे आय करता आय असताना किंवा करता यू असताना किंवा करता दे असताना किंवा करता वी असताना किंवा प्लुरल नाऊन असताना. प्लुरल नाऊन म्हणजे अनेकवचनी नाम. आता अनेकवचनी नाम म्हणजे एकाऐवजी दोन नाव आले असतात. हरिमा अँड सीता असं दोघींचं नाव आलेलं आहे बघा. म्हणजे दोघींचं वर्णन असेल किंवा गोपाल अँड रमेश असं दोघांचं नाव असेल तर त्यावेळेला हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरतात. यू गॉट इट. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड. नाऊ वी डिस्कस सम एक्झाम्पल्स ऑफ हॅव. आणखी एक कंडिशन काय आहे हॅवची, की एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू जेव्हा स्वतःच्या मालकीची आहे हे सांगताना किंवा त्या वस्तूवर माझा ताबा आहे किंवा ती माझ्या ताब्यात आहे म्हणजे बिलॉंग टू मी, माझ्याकडे एखादी वस्तू आहे स्वतःकडे असताना
सांगताना हॅवचा उपयोग होतो. ओके, सो लेट स्टार्ट सम एक्झाम्पल्स ऑफ हॅव. फर्स्ट एक्झाम्पल, आय हॅव अ न्यू कार. माझ्याकडे नवीन अशी एक कार आहे. आय हॅव अ न्यू कार. नेक्स्ट एक्झाम्पल, वी हॅव मेनी बुक्स. आमच्याकडे भरपूर अशी पुस्तकं आहेत. वी हॅव मेनी बुक्स. किंवा दे हॅव मेनी ओल्ड कॅसेट्स. दे हॅव मेनी ओल्ड कॅसेट्स म्हणजे त्यांच्याकडे भरपूर अशी जुनी गाण्याची कॅसेट्स आहेत किंवा जुनी पिक्चरची कॅसेट्स आहेत. सीडी कॅसेट्स, सीडी प्लेअरची कॅसेट्स आहेत. ओके. किंवा टीना अँड मीना हॅव नो फ्री टाईम फॉर वेस्टिंग. टीनाकडे आणि मीनाकडे असं टाईम त्यांच्याकडे अजिबात नाही खर्च करण्यासाठी, कारण ते आता MPSCची तयारी करत आहेत थोडक्यात. म्हणजे महत्त्वाचे परीक्षा देण्यात त्या गुंग आहेत, स्टडी करण्यात. त्यामुळे त्यांच्याकडे नो टाईम. टीना अँड मीना हॅव नो फ्री टाईम फॉर वेस्टिंग. म्हणजे टीनाकडे आणि मीनाकडे टाईम वेस्ट करण्यासाठी अजिबात टाईम नाही. किंवा प्रथमेश अँड ऐश्वर्या हॅव नो फ्री टाईम फॉर वेस्टिंग. म्हणजे प्रथमेशकडे आणि ऐश्वर्याकडे आता थोडा पण असा फावला वेळ नाही खर्च करण्यासाठी, बिकॉज दे आर बिझी इन देअर करिअर. ओके, म्हणजे ते त्यांच्या करिअरसाठी स्टडी करत आहेत. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, यू हॅव सम टाईम फॉर मी. तुमच्याकडे काही वेळ आहे का माझ्यासाठी? यू हॅव सम टाईम फॉर मी. तुमच्याकडे माझ्यासाठी काही वेळ आहे का, असं म्हटल्यासारखं, किंवा वेळ आहे. आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे, म्हणजे स्वतःच्या मालकी. आता पेन ही काय सगळ्याकडे असणारी बाब आहे. आपण विशेषतः मोठ्या गोष्टी आहेत, आय हॅव अ कार, आय हॅव अ बंगलो, किंवा आय हॅव अ फार्म हाऊस एक्सेट्रा, अशा गोष्टी सांगताना आपण पेन ही सगळ्याकडे असू शकते ना. किंवा आय हॅव 2 कार्स. माझ्याकडे 2 कार आहेत. किंवा आय हॅव 2 मर्सिडीज कार. माझ्याकडे 2 मर्सिडीज गाड्या आहेत. ओके. आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. किंवा आय हॅव अ स्टोरी बुक. माझ्याकडे गोष्टीचं पुस्तक आहे. किंवा आय हॅव अ नॉवेल. माझ्याकडे कादंबरी आहे, कादंबरीचं पुस्तक आहे. आय हॅव अ ड्रामा बुक. माझ्याकडे नाटकाचं पुस्तक आहे. किंवा आय हॅव हॉली आय हॅव अ लॉट ऑफ हॉली बुक्स. हॉली बुक्स म्हणजे धार्मिक ग्रंथ माझ्याकडे, लाईक रामायणा, महाभारता एक्सेट्रा एक्सेट्रा. रामायण, महाभारत, अशा अनेक ग्रंथ माझ्याकडे आहेत. किंवा आय हॅव नॉलेज ऑफ इंग्लिश. आय हॅव अ साऊंड नॉलेज ऑफ इंग्लिश. माझ्याकडे इंग्लिशच्या बाबतीत इतकं नॉलेज आहे की विचारू नका. साऊंड नॉलेज म्हणजे भरपूर, अ लॉट ऑफ, भरपूर नॉलेज आहे. अ लॉट ऑफ म्हणजे काय, पुष्कळ. ओके. किंवा आय हॅव नो टाईम फॉर वेस्टिंग. माझ्याकडे वेस्ट करण्यासाठी, उगाचच असं टाईम घालवण्यासाठी अजिबात नाही. आय हॅव नो टाईम फॉर वेस्टिंग. Okay, I hope all of you guys understand the concept of today's topic, that is on the helping verbs have and has. How will we use that helping verbs in English sentences or sentence making or sentence binding purpose? Okay. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, I hope all of you guys understand today's topic very well, right? Then guys, we stop here. Have a nice day. Keep smiling forever.